नमस्कार मित्रांनो, आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांसह अनेक दिग्गज नेते पाहायला भेटले होते। यावेळी केलेल्या भाषणांमध्ये भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवरती टीका केली होती। आता त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर इशारा दिला आहे। आरक्षणामुळे जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना अनेकदा पाहायला मिळतोय। सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण मान्य नसल्याने ओबीसी कोर्टातही गेले होते। दरम्यान या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांना प्रत्युत्तर दिला आहे। अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं। बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही त्यांची लढाई। यात विशिष्ट जातीचे लोक जमवले, बाकी यांना काही करायचे नाही, ते कुठेही उतरले नाही, काही फरक पडणार नाही, त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली आहे। भुजबळ वातावरण बिघडवत आहे, टाळ्या वाजवण्यासाठी तो तिथे आला आहे। भुजबळाच्या नादाला लागू नका, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। एवढंच नाही तर मराठा किती आहे आम्हाला माहित आहे, त्याच्या आकडेमोडीवर कोण लक्ष देतं? जिया रद्द करण्यासाठी तुम्ही दहशत निर्माण करत असाल तर मराठ्यांना सुद्धा एकत्र येऊन तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल। हीच पवित्र भूमी राज्याचा दिशादर्शक होऊ शकते। यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर याची आता अक्कल दहाड पडली आहे। हा ओबीसी नेत्यांना चक्रविवाद घेणार आहे। तुम्ही कितीही दडपण आणा, आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले। एवढंच नाही तर यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। एकंदरीतच त्यांनी ओबीसी नेत्यांना गंभीर इशारा दिलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।